नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी। अक्कलकोट तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अक्कलकोट तालुक्यातील सर्वच गावातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी बांधवातून केली जात आहे। अक्कलकोट तालुक्यातील हजारो एकरमधील पिकेही अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आली आहेत। गेल्या 15 दिवसांपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे। तूर, उडीद, मूग, सोयाबीन, कांदा, सूर्यफूल या खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे। शेतामध्ये पाणी साचल्याने पिके जळून जात आहेत। हजारो एकरातील पिकेही अतिवृष्टीमुळे जळून जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे। शासनाने शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवातून केली जात आहे। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी भागातही अतिवृष्टीमुळे पिकेही जळून गेली आहेत। वागदरी भागातील किरनळी, खैराट, भुरीकवठा, गोगाव आदींसह विविध भागातील खरीप पिकेही अतिवृष्टीमुळे जळून गेल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे। शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। रयत संवादसाठी नितीन गायकवाड, वागदरी, अक्कलकोट। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।